ह्या तातडीनं बांधण्याची गरज आहे। खरं तर आता इतकी मोठी टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जर वॉर फुटिंगवर काम करायचं म्हटलं तर टाक्या आपण ताबडतोब बांधू शकतो आणि जागा उपलब्ध करून देऊ शकतो, परंतु तेही मागच्या काळामध्ये त्याला डिले झालेला आहे। 2015ला मी तुमच्या माहिती करता सांगतो, आम्ही 2818 कोटींची मंजुरी दिलेली होती। आमची मुदत संपत आलं त्यावेळेस 82 पैकी फक्त 59 टाक्या अजून कार्यान्वित नाहीयेत आणि 200 किलोमीटर वितरण व्यवस्था काम बाकी आहे। 45,000 AMR अशा प्रकारे मीटर अजून बसवलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे कारण नसताना अनेक पुणेकरांना त्याची किंमत मोजावी लागते आणि म्हणून आम्ही ते दररोज पुणेकरांना प्यायला पाणी वरसगाव पालशेत खडकवासला टेंबर भामा आसखेड हे तर आपण आणलेलंच आहे। आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू पाहतोय आणि बाकीचं मग आपण मुळशी डॅम असे टाटाची जी धरणं आहेत तिथनं पण आपण आणायचा प्रयत्न काम करणार आहोत। दुसरं म्हणजे आम्ही जे काही सांगितलेलं आहे की पुणे शहरातील 33 मिसिंग लिंक आणि 15 मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करून 150 किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे पुणे शहरात कुठेही जाणे सोपे होईल। त्याच्यामध्ये टॉम ट्रॅफिक सर्व्हे या जगातल्या 501 शहरांचा अभ्यास करून ह्या ट्रॅफिकमध्ये अत्यंत खराब अवस्था असणाऱ्या शहरांच्या मध्ये आपला पुण्याचा 4था नंबर लागतो आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आपला डेव्हलपमेंट प्लॅन, आपला RP मधील सर्व रस्ते संपूर्ण रुंदीने विकसित करणं गरजेचं आहे। तसेच बस, मेट्रो अशा पब्लिक ट्रान्सपोर्टला देखील सक्षम करणं गरजेचं आहे। हे मी आपल्याला मध्ये पण सांगितलेलं होतं, अनेक जाहीर भाषणामध्ये देखील मी माझी भूमिका मांडतोय आणि त्यामध्ये आमचा ही सगळी युती, आमचे दोन्ही पक्ष आणि आमचे भीम आर्मी आणि बाकीचे सगळे आमचे बरोबर आलेले सहकारी असे आम्ही एकत्र मिळून ते काम करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी पहिल्यापासून स्वच्छतेचा अतिशय मला आवड आहे। मला कुठेही काही मी काम करत असलो तर कुठं कचरा पडला तर मी ताबडतोब तिथल्या संबंधितांना सांगतो की बाबा हे ताबडतोब उचला, किंवा मला तिथं उचलता आला तर मी पण उचलायला मला कमीपणा वाटत नाही, ते आपलं सगळ्यांचं काम आहे। सर्वेक्षण जे स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये त्याच्यात इंदूर असेल, देशातलं सुरत असेल, नवी मुंबई असेल, हे फार वरच्या क्रमांकावर आले आणि त्यामध्ये साधारण सोसायट्यांनी स्वतःचा कचरा स्वतः प्रोसेस केला आणि सोलर वापरले तर सोसायटीच्या कॉमन मालमत्ता करात देखील आपण 20% सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। काय लोकांना काही इन्सेंटिव्ह दिल्याशिवाय लोक तिकडे आकर्षित होत नाही आणि त्याकरता उद्याच्याला त्या सोसायटी धारकांना वाटलं की आपला समजा 50 लाख रुपये किंवा 1 कोटी रुपये धरा, त्यांचा सगळ्या प्रकारचे टॅक्स वगैरे येऊन खर्च होतोय सगळ्यांचा मिळून, उदाहरणाखातर मी सांगतो, त्याच्यात 20% सवलत दिली म्हणजे 20 लाख रुपये त्यांचे वाचणार आहेत। त्यावेळेस मग ते सोलर वापरतील आणि त्याच्यातून पर्यावरणाचा पण समतोल साधला जाईल। अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये त्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देतोय आणि ग्रीन सोसायटी म्हणून त्यांना आम्ही सन्मान चिन्ह पण त्या ठिकाणी देणार आणि शहरामध्ये बंद पडलेल्या कचरा प्रक्रिया आणि त्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पाची देखील आम्ही सखोल तांत्रिक, आर्थिक आणि पर्यावरण तपासणी करून त्याच्यातनं पुढे जाणार। त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेने फक्त 11 ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन आहेत, 12,350 सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरचे आणि आपले परमनंट धरून, तरी देखील वेगवेगळ्या भागामध्ये कचऱ्यांचे ढीग दिसतात। हे आपण पण सगळेजण अनुभवतोय, ते आम्हाला बंद करायचंय। त्याकरता पुण्याची सूत्र उद्याच्या 5 वर्षाच्या करता पुणेकरांनी आम्हा लोकांच्या हातामध्ये द्यावीत, आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही आमची विनंती आहे, ही आमचा आग्रह आहे। टर्शरी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टरांवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीनं तसेच घराच्या 2 किलोमीटर परिघाच्या आत प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर खूप महत्वाची आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे। PCMC मध्ये साधारण 30 लाख लोकसंख्येच्या मागे 1400 बेड उपलब्ध आहेत, पण आपल्या पुण्यामध्ये PMCच्या मध्ये 60 लाख लोकसंख्येला फक्त 425 बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत।
हे फार मोठी तफावत आहे. त्याच्यामध्ये हे अद्वितीय अशा पद्धतीचं पुणे आहे का? शिक्षण, आरोग्य आणि अशा मूलभूत सुविधा पालिका देऊ शकत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्याकरता आमच्या इथले जे स्थानिक नेतृत्व आहे, ज्यांच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेचा कारभार आहे, त्या गोष्टीला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला बेड हे उपलब्ध करावे लागणार आहे. त्याचबरोबर इतर पण काही उपक्रम आम्ही घेतलेले, उदाहरणार्थ आपल्या पीएमसीच्या अखत्यारीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला अत्याधुनिक बनवण्याचं काम, स्वतंत्र कर्करोग रुग्णालयाची उभारणी, अत्याधुनिक बर्थ वॉर्ड सुविधा. आपल्याला माहिती आहे की जर कुणी भाजलेले पेशंट आले तर सूर्या हॉस्पिटल इथं प्रथम प्राधान्य दिलं जातं. परंतु त्याचबरोबर अनेक ठिकाणी या घटना घडतात, म्हणून बर्न वॉर्डची पण सुविधा केली गेली पाहिजे. अशा तज्ज्ञ डॉक्टरांशी डिजिटल सल्लामसलतीसाठी टेलिमेडिसिन सेवा राबवणं हे पण आमचं त्या ठिकाणी उद्दिष्ट राहणार आहे आणि तशा पद्धतीचं ते काम आम्ही करू पाहतोय. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये 980 MLD रोजचं निर्माण होणारं सांडपाणी फक्त 503 MLD सांडपाणी शुद्ध करण्याच्या पालिकेकडे यंत्रणाच नाहीये आणि 9 STP पैकी 6 जुने झालेत. हे सांडपाणी आपल्या नदीला जातं, मग ते मुळाला असेल, मुठाला असेल, इंद्रायणीला असेल, पवनाला असेल, आणि हे सोडल्यावर कसं पर्यावरण सुरक्षित राहणार अशा प्रकारचा प्रश्न आहे. विचार केला तर पुणेकर फार या पर्यावरणाच्या बाबतीत, प्रदूषणाच्या बाबतीमध्ये जागृत असतात. हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आम्ही मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं आपल्या गुंठेवारी नियमितीकरण करताना सामान्य नागरिकांना 2-2, 3-3 वर्ष हेलपाटे मारावे लागतात. पालिकेची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ह्याच्याकरता आपल्याला करावी लागणार आहे. जी नव्या गोष्टी आज जगामध्ये घडतायत आणि त्याच्यातनं उत्तम प्रकारची सेवा तिथल्या नागरिकांना देता येते, त्या पद्धतीनं आम्ही आर्किटेक्टचं पॅनल तयार करून गुंठेवारीसाठी कमाल फी पालिकेने निश्चित केली पाहिजे तसं आम्ही करणार आणि पुनर्वसन सन्मानानं होईल या पद्धतीचा आमचा काम असेल. आणि ह्याच्यातून पुण्याचा बकालपणा कमी करणं आणि जे आता व्हर्टिकल आपण जातो, टॉवर उभे करतो, तशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये जावं लागेल आणि ते करण्याचं आम्ही सगळ्यांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये ठरवलेलं आहे. दुसरं एक अतिशय महत्वाचा की तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टीचा प्रश्न पडणार आहे, खूप ह्याच्याबद्दल चर्चा होणार आहे. कदाचित पुणेकर पण म्हणतील हे शक्य आहे का वगैरे वगैरे. त्यामध्ये लक्झेंबर्ग देश युरोपमध्ये सर्व तो देश तिथल्या नागरिकांना मोफत देतो, म्हणजे पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट. इस्टोनिया हे पूर्व युरोपमध्ये, US मध्ये डेट्रॉईट, मियामी, फ्रान्समध्ये त्याच्यामध्ये टर्किक, तसेच युरोपमधील अनेक लहान मोठ्या शहरांच्या मध्ये मेट्रो आणि ट्राम, तर काही ठिकाणी बस सर्वांच्यासाठी मोफत त्या ठिकाणी दिली जाते. तर आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे. तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहन आहेत, त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत. आम्ही सध्या नाहीये मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये, म्हणजे ट्रॅफिकमध्ये, नाहीतर पुन्हा तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात. त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं. 50 रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात.
आणि ते मॅन आवर पण वाया जातात. 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात. आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात. 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात. वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये. मग तुम्ही मला सांगा, जर 10,800 कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत. आज पुणेकर 25-26चा अर्थसंकल्प होता, तो 12,600 कोटीचा होता. पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प 25-26चा 9,600 कोटीचा, साधारण 3,000 वर काही कोटीचा फरक. तिथं 3 विधानसभा मतदारसंघ, इथं 8 विधानसभा मतदारसंघ, एवढी मोठी लोकसंख्या. आणि ह्या 12,600 कोटीला आपण जर बघितलं तर 10,800 कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो. मेट्रो किंवा पीएमएल, पीएमटी आणि पीसीएमटी एकत्र करून आपण पीएमएल ही कंपनी स्थापन केली. दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील. साधारण 5 कोटी हे मेट्रोचे आणि पीएमएलचे 20 कोटी महिन्याला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची ती बिलं, त्यांचं ते तिकीट काढणं, तिथं थांबणं, ते तिकीट काढण्याच्या करता त्यांना जो खर्च येतो ते सगळं बघणं, त्या सगळ्याचा आम्ही विचार केला. मी इथल्या अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, परंतु निवडणूक लागायच्या आधी त्या अधिकाऱ्यांची मी चर्चा केलेली. आणि माझ्या डोक्यात जसं पाठीमागच्या काळामध्ये लाडली बहिणा आणि 3, 5, 7.5 वर्षावर वीज पंपांना वीज माफी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला, तशा पद्धतीनं आपल्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये पीएमएल आणि मेट्रो हे फ्री केलं तर काय घडू शकतं. तर हे 5 कोटी आम्हाला मेट्रोला म्हणजे कॉर्पोरेशनला द्यावे लागतील आणि पुण्यामध्ये, आणि पीएमएलला 20 कोटी रुपये महिन्याला द्यावे लागतील. सगळा हिशोब काढला तर 12 महिन्याचा 300 कोटी रुपये होतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 10,800 कोटी अनेक पुणेकरांचे मिळून वाया जात आहे. इथं मात्र पुणेकरांच्या टॅक्समधनं आलेल्या पैशातनं आपण 300 कोटी रुपये भरायचे. ते भरले तर पुणेकर सगळेजण मोफत जातील. आता मोफत जायचं म्हटलं तर अनेक वाहनं रोडवर यायचं कमी होईल. आणि आम्हाला ह्याच्यामध्ये पीएमएलची सर्व्हिस, मेट्रो तर आहेच, ती पण चांगली ठेवावी लागेल. 4 खासगी वाहनांचा वापर कमी होऊन ह्याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी घटेल. वायू प्रदूषणात लक्षणीय घट होईल, कारण बऱ्याचशा आपल्या ई व्हेकल आणि मेट्रो तर इलेक्ट्रिकवर चालते. त्याच्यामुळं ह्याच्यातून आम्ही जे प्रदूषण मुक्त पुढे करू पाहतोय. पत्रकार मित्रांनो, तुम्ही पण विचार करत असाल हे काय काढलंय आज ह्या बाबांनी, परंतु ते शक्य आहे. हे मी फार वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून हे काढलेलं आहे. त्याच्यामध्ये वेळ, इंधन, आर्थिक संसाधनाची पण बचत होणार आहे. सामाजिक समता आणि समावेशक शहरी विकास होणार आहे. मोफत सार्वजनिक परिवहन हे केवळ सामाजिक कल्याणाचं साधन नाहीये, तर ते वाहतूक व्यवस्थापनाचं एक प्रभावी धोरण त्या ठिकाणी ठरणार आहे. या पद्धतीनं आम्ही पुणेकरांना, उद्या पुणेकरांनो तुम्ही आम्ही उभ्या केलेल्या घड्याळ तुतारीच्या उमेदवारांना विजयी केलं आणि आमच्या ताब्यामध्ये महानगरपालिका दिली, या दोन्ही पक्षाच्या आणि आमच्या मित्र पक्षांच्या, तर हे मी तुम्हाला करून दाखवेन. हे पुणेकरांना मला आवर्जून सांगायचं आहे. आता हे झालं की दुपारपासून काय सांगायला लागला, असं करायला लागला, असं कुठं असतं का वगैरे वगैरे चर्चा सुरू होईल, परंतु त्याचं सगळे उत्तर आमच्याकडे आहे.
पुणेकरांनी एकदा माझ्यावर विश्वास टाकावा. जसं विधानसभेला लाडक्या बहिणींनी आणि शेतकऱ्यांनी टाकला तसा. त्यामध्ये विधानसभेचं माझ्या पुरतं आहे, त्याच्यामुळं डाव्या उजवीकडे बघू नका. आज मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या, जरा सिरियसनेस लावला होता. मित्रांनो, दुसरं टॅबलेट आज जवळपास तुम्हालाही माहिती आहे की 90% विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्याची इच्छा असते. हार्वर्ड, त्याच्यामध्ये स्टॅनफोर्ड सारख्या संस्थांचे देखील अभ्यासक्रम अलीकडच्या काळामध्ये घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. पुढे जर स्वतःला आधुनिक शहर आपण म्हणून घेतो तर शिक्षणात देखील ही आधुनिकता प्रतिबिंबित झाली पाहिजे. त्याकरता पुण्याच्या शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शिकणाऱ्या मुलांना आपण टॅबलेट त्या ठिकाणी देऊ पाहतोय. अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये पुढे जातोय आणि ती आज समाजाची गरज आहे. कारण गरीब झोपडपट्टीतल्या मुला मुलींना त्यांच्या आईवडिलांना दिवसभर काम केल्यानंतर त्यांची संध्याकाळची चूल पेटत असल्यामुळं त्यांना हे सगळं घेणं परवडत नाही आणि म्हणून हा निर्णय आपण महानगरपालिकेच्या वतीनं अंमलात आणतोय. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बाबा आत्ता नवीन बजेट आयुक्त सादर करतील, परंतु आत्ता 12,600 कोटीचं बजेट असताना मी आपल्याला सांगतो ह्याच्यामध्ये जे लिकेजेस आहेत ते सगळे कंट्रोलमध्ये आणले, पारदर्शकता आणली तर खूप मोठी बचत होऊ शकते. आणि ह्याच्यातनं या सगळ्या गोष्टी आपण नीटपणे आपल्या नागरिकांना, त्यांच्या मुलांना किंवा प्रवाशांना त्याच्यामध्ये मदत करू शकतो. तसंच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मला ते सांगायचं आहे की त्यांनी आम्हाला जसं सहकार्य केलं, महत्वाची भूमिका बजावली. आता मी त्यांना सांगू इच्छितो की एक अर्थपूर्ण भेट आम्ही या निमित्तानं देऊ इच्छितोय. पालिकेचे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या, पालिकेने काढलेल्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानाने उपजीविका सुरू करण्यासाठी किंवा तो व्यवसाय वाढवण्यासाठी 5 लाखापर्यंत व्याजमुक्त कर्ज आम्ही देणार आहोत. मी काही बँकांशी बोललेलो, बँकांना पण गरीब महिलांच्या करता काही योजना त्यांच्या आहेत, तसं त्यांना करणं क्रमप्राप्त आहे. कधी कधी भारत सरकार किंवा आरबीआय किंवा तत्सम संस्था सांगतात की तुम्ही इतक्या वर्गाला 4% व्याजाने कर्ज पुरवठा करा. ह्याच्यामध्ये त्यांनी 5 लाखापर्यंत त्या माझ्या भगिनीनं कर्ज घेतलं. हे जे काही कोर्स केला कौशल्य विकास प्रशिक्षणाचा, तर त्याचं व्याज 5 वर्षाच्या करता हे आपण व्याजमुक्त करणार आहोत. ती काही कमी रक्कम असेल ती आपण भरणार. राज्य सरकारच्या पण विविध योजना त्याच्यामध्ये आहेत, हे पण मला आपल्याला ह्या निमित्तानं सांगायचं आहे. आणि मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, शेवटचं हा जो जाहीरनामा आहे हा पुढच्या 5 वर्षाचा आहे. लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, आम्ही रात्रंदिवस पहाटे 6 वाजल्यापासून आम्ही कामाला सुरुवात करतो. आम्ही आळशी नाहीये, आम्ही कामाची माणसं आहोत आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यात उत्साह असतो. मनापासून आपल्या पुण्याकरता, आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या लोकांच्या करता हे आपण केलं पाहिजे आणि ह्याच्यातून बदल घडवून आम्ही आणतो. पुण्याची दिशा बदलवणारा हा आम्ही आत्ता तुमच्या सगळ्यांच्या पुढे सादर केलेला जाहीरनामा आहे. तुम्ही मला म्हणजे पुणेकरांनी किंवा राज्याने पालकमंत्री केलंय, उपमुख्यमंत्री केलंय, त्यामध्ये मी कधी काम करत असताना त्यांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आणि देणार पण नाही. जे मला जमणार नाही ते मी तोंडावर सांगेल, हे काय आपल्याला जमत नाही. पण हा जाहीरनामा मी कृपा करून पत्रकार मित्रांनो आपल्या मार्फत मला पुणेकरांना सांगायचं आहे की कौतुकासाठी दिलेला किंवा लिहिलेला किंवा सादर केलेला हा जाहीरनामा नाहीये. हा मोजमापासाठी लिहिलेला आहे. जर रोज स्वच्छ पाणी आलं नाही तर आम्हाला जाब विचारला जाईल. पावसानंतर रस्ते खराब झाले, पाणी तुंबलं तर आम्हाला जाब विचारला जाईल. आरोग्य सेवा असो किंवा प्रदूषण असो, आम्हाला जाब विचारला जाईल. ही जबाबदारी आम्ही स्वीकारतोय. कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका झाल्या
की महाराष्ट्रात 3.5 वर्ष कुठल्या निवडणुका नाहीत, 3.5 वर्षांनीच लोकसभा आहे. त्याच्यामुळे आम्हाला हे काम आणि आपलं सरकारचं काम, त्यामुळं आम्ही हे निश्चितपणे करू शकतो. त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर अमोल कोल्हेजी आहेत, आमची सुप्रिया सुळे आहेत, आमचे चेतन पाटील आहेत, सुनील आहे, बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत आणि आम्ही सगळीजण काम करणारी माणसं आहोत. 5 वर्षानंतर जेव्हा आम्ही तुमच्याकडं म्हणजे पुणेकरांच्याकडं मतं मागायला येऊ, तेव्हा आम्ही दिलेलं जाहीरनाम्याचं वचन आम्ही पूर्ण केलं असंच ऐकायला मिळेल. हे पूर्ण झालं नाही असं ऐकायला मिळणार नाही, कारण आम्ही केलं नाही तर पुन्हा पुणेकर आम्हाला दारात उभं करायचं नाही. त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे पुणेकरांचा स्वभाव, कारण आम्ही पण पुणेकर आहोत. पुणेरी पाट्या बिट्या तर जगप्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे मला ऐकायचं की आम्ही दिलेली ह्या जाहीरनाम्यातली कामं पूर्ण झाली आणि याच्या पुढं काय हा मी त्याच्यामध्ये आम्ही सगळेच जण स्वतःसाठी ठरवलेला निकष आहे, हे पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आणि ह्या पद्धतीनं आमचा जाहीरनामा आम्ही पुणेकरांच्यासाठी, पुण्याच्या जनतेच्यासाठी आम्ही हे सगळं करून दाखवणार. आणि हे होण्यासारखं आहे हा सगळा काही अभ्यास, कारण मी गेले अनेक वर्ष राज्य सरकारमध्ये मला आमच्या नेत्यांच्यामुळं, पक्षामुळं, आमदारांच्यामुळं काम करण्याची संधी मिळाली. मी आज राज्याचा अर्थसंकल्प गेले अनेक वर्ष सादर करतोय. उद्याच्याही 23 तारखेला सुरू होणार आहे, परंतु त्याच्यानंतर पण माझे अर्थसंकल्प सादर झालेला तुम्ही पाहाल. तो अर्थसंकल्प सादर करत असताना एवढ्या राज्याचा मोठा गाडा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आमच्या सगळ्यांचं तिथं बसणाऱ्यांचं पुणे हे होम टाऊन आहे. त्याच्यामुळं आम्हाला जो पुणेकरांच्या बद्दल आपुलकी जिव्हाळा प्रेम आहे ते इतर कुणी बाहेरचे लोक येऊन सांगितलं तर ते तेवढ्यापुरतं सांगतील आणि त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाला जातील. आम्ही इथं सांगितल्यावर आम्हाला पुण्यातच राहायचंय. सुप्रिया पुण्यामध्ये आल्यानंतर मोदी बागेत राहते, अजित पवार पुण्यात आल्यानंतर यशवंतराव घाडगे हाऊसिंग सोसायटीत राहतो, आमच्या चेतन पाटलाचं तर खापर पंजोबापासून घर आहेच. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे पुण्याचे खासदार आहेत. आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्ही काही लपून छपून नाही, कारण रोजच्या रोज आम्हाला पुणेकरांना सामोरं जायचंय. आणि म्हणून हा एक चांगला पुणेकरांचा प्रदूषण कमी करणारा, रोज पाणी देणारा, मुलांना योग्य दिशेने विद्यार्थिनींना नेणारा, खड्डेमुक्त पुणे करून देणारा आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्यामध्ये मोफत, कारण कुठेही हे नफ्यात चालत नाही आणि त्याला जेवढे पैसे लागतात ती रक्कम आपल्या पुण्याच्या बजेटच्या दृष्टीनं फार कमी आहे. आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं रस्त्यावर कमी आलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि एक चांगल्या पद्धतीनं पुणेकरांना ह्या सगळ्या गोष्टीचा मदत पण होईल आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण पण आपल्याला पुण्यात करता येईल. धन्यवाद. थांबा. जरा दमानी सगळ्यांना सॉफ्ट कॉपी पाठवलेली आहे ग्रुपवरती. जर कुणाला मिळाले असेल त्यांनी प्लीज मला संपर्क साधा, तुम्हाला एक क्षणात व्यवस्था करतो. त्यानंतर संसद खासदार सुप्रियाताई सुळे आपल्याला अष्टसूत्री प्रगती, अष्टवर्धिनी नेतृत्व, 5 कामं हक्का वादा या हमीपत्राच्या निमित्ताने मी आपलं स्वागत करते. दादांनी सविस्तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातल्या थोड्या गोष्टी मी आणि अमोल दादांच्या वतीने सांगू इच्छिते, कारण आम्ही दोघंही पुण्याचे वनथर्ड लोकप्रतिनिधी आहेत. एक तर टँकर माफियाचा जो उल्लेख दादांनी केला, दादांनी वडगाव शेरीचा वगैरे केला, पण हा अनुभव दादांना आणि मलाही येतो. मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनपासून 1 किलोमीटरवर राहते आणि ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथेही रोज टँकर येतो. त्याच्यामुळे हे काय फक्त बाहेरच्या गावांपुरतं सीमित नाही, पण पाण्याचा हा प्रश्न किंवा हा टँकर माफियाचा इश्यू हा शहरातही वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याच जातीने लक्ष घालून मार्ग काढणे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी, ज्या मेट्रोबद्दल दादा बोलले आता,
त्याची एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जोपर्यंत पूर्ण होत नाही, कारण हा प्रयोग दिल्लीत शिलाजींच्या काळात यशस्वीपणे झाला, त्यानंतर मुंबईमध्ये आजही एवढी मेट्रो झाली असली तरी ट्रॅफिक मुंबईचा कमी होत नाही, याचं कारण लास्ट माईल कनेक्टिव्हिटी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दादांनी जो उल्लेख केला की आम्ही मेट्रो यशस्वीपणे चालू, याची लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत की पहिल्या 3 ते 6 महिन्यात प्रत्येक स्टॉपचं काम पूर्ण झाल्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी गरजेची असते त्याच्यात जातीने लक्ष घालून त्याचा प्लॅन आमचा पूर्णपणे तयार आहे. त्यानंतर प्रदूषण असेल, कचरा असेल, शिक्षण, आरोग्य ह्याबद्दल दादा सविस्तर बोललेले. पण ह्याची एक सक्सेस स्टोरी, नाही तर असं होतं की हमी पत्र आलं की सगळ्यांना वाटतं अरे हा आणखीन एक जाहीरनामा आला. हा जाहीरनामातल्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही आधी करून दाखवल्या. म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचं खडकवासल्याचं उदाहरण तुम्हाला सांगते. धनकवडीत विशाल तांबे इथे बसलेले, दत्ता येतातच आहे आता, तर उदाहरण तुम्हाला एका वॉर्डचे देते. दत्ताचा वॉर्ड बघा किंवा विशालचा वॉर्ड बघा. दादांनी केलेली आत्ता सांगितलेली सगळी कामं जरी आम्ही विरोधात असलो तरी आमचे हे सगळे सहकारी यांनी करून दाखवले. उत्तम शाळा या धनकवडीत आहेत का आहेत, वारज्यात आहेत का आहेत, सिंहगड रोडला आहेत का आहेत. तर चांगल्या शाळा, चांगल्या आरोग्य सेवा, म्हणजे एक सोनोग्राफी करायला हजारो रुपये लागतात. आम्ही काही शे पण नाही, सिंगल डिजिटमध्ये दत्ता धनकवडेंच्या वॉर्डमध्ये आज सोनोग्राफी होते, एक्सरे होतो. त्यामुळे अफोर्डेबल शिक्षण, अफोर्डेबल या सगळ्या आरोग्य सेवा, या सगळ्या प्रदूषणावर ऑलरेडी आमच्या या सगळ्या भागात, माझ्याही भागात आणि अमोलदादांच्या भागात काम चालू आहे. आणि ट्रॅफिकचा तर सोल्युशन ह्याची गरजच आहे. कारण आता इथून मुंबईला जायचं का इथून मगरपट्ट्यात जायचं, मला वाटतं आपण बरेच जण म्हणू हायवेनी मुंबईला गेलेलं सोपं, पण पुण्याचा एक ट्रॅफिकचा पूर्ण प्लॅन दादांच्या नेतृत्वात ऑलरेडी तो प्लॅन झालेला आहे. त्यामुळे ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि ह्या गोष्टी केल्या तर या सगळ्यातून पुढच्या 3 ते 5 वर्षात पुण्यात एक मोठा बदल झालेला आपल्याला दिसेल. एक छोटासा शेवटचा मुद्दा, अनेक सोसायटीजनी सोलरचं काम अनेक ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर ह्याही गोष्टीचा की जास्तीत जास्त पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी सोलर कुठल्या कुठल्या सोसायटीजमध्ये, आम्ही हवेलीच्या काही भागांमध्ये, त्या भागामध्ये काही सोसायटीजनी काही केंद्र सरकारच्या काही स्कीम्स आहेत त्याच्या माध्यमातून सोलर करून त्यांच्या सोसायटीचा खर्च खूप कमी झालेला आहे. त्यामुळे असेही चांगले इंटरव्हेन्शन्स या सगळ्या भागात झाले. त्या सक्सेस स्टोरी ज्या झालेल्या आहेत त्या सगळ्यांची एक मूठ बांधण्याचा एक प्रयोग या हमीपत्रात झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात का, तर जरूर होऊ शकतात. त्याच्यामागे फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि ती इच्छाशक्ती आज व्यासपीठावर सगळ्यांची आहे. या सगळ्या हमीनामाला आम्ही कटिबद्ध आहोत. कारण का पुणे या देशातलं, राज्यातलं नाही, पुणे देशातलं सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे. फास्टेस्ट ग्रोईंग जी शहर आहे त्याच्यात पुण्याचं एक महत्त्वाचं योगदानही आहे महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये, देशाच्या इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे पुणे हे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असलंच पाहिजे आणि ह्याच्यासाठी हा सगळा हे हमीपत्र आहे. आपण आज सगळे आला व्यासपीठावर, सगळे आमचे सहकारी, पदाधिकारी आणि मित्रपक्ष हे आले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि आपण सगळे आला बद्दल आणि नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. काय माहिती दादा, तुम्ही एवढ्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात कशा उतरणार? कारण खूप मोठी घोषणा आहे, मोफत बस सेवा आणि मेट्रो सेवा, त्याचं आर्थिक गणित कसं जुळवणार? सांगितलं ना. अरे बाबा, प्रत्येक गोष्ट सांगितली, फक्त गड्याला तुतारीला बटन दाबा, मग सांगतो कसं काय ते करणार. मी आता तुम्हाला पत्रकार मित्रांनो प्रत्येक गोष्ट सांगितली की 10,000 कोटीच्या पेक्षा जास्त कसं खर्च होतोय, वेळ वाया जातोय, पेट्रोल डिझेल भरतोय आणि त्यांना आम्ही विचारून त्यांना किती पैसे भरावे लागतात तेही आम्ही त्याच्यामध्ये काढलेलं आहे. ते सगळं सांगूनच मी तुमच्याशी बोलतोय. ऑपरेशन लॉसेस 700 कोटी ऑलरेडी आहेत पीएमपीचे, जे 20 शकत नाही आता, म्हणजे 20 कोटीपेक्षा. एक मिनिट, हे नाही केलं तरी ऑपरेशन लॉसेस आहेत. हे केल्यानंतर पुढचे लॉसेस व्हायचं बंद होईल. हे बंद होईल ना. जिल्हा परिषद पीएमआरडी देणार. एक मिनिट, हे लॉसेस ह्या एरियातले देणं बंद होईल. ह्या संदर्भामध्ये 60% आता पीएमपीएमएल चालवायला पुणे महानगरपालिका खर्च करते, 40%
पिंपरी चिंचवड महानगरपालिका खर्च करते आणि नवीन बसेस घेण्याच्या करता देखील 60-40 रेशो आहे. केंद्र सरकारच्या खूप मोठ्या योजना मध्ये आपण पाहिल्या, पंतप्रधानांनी पण आपल्या इलेक्ट्रिक बसच्या करता ईव्ही बसच्या करता उद्घाटन केलेलं होतं आणि त्यामुळं इथून पुढं जसं उदाहरणच घ्या 60,000 कोटी रुपये आमच्या शेतकऱ्यांचे विजेचे बिलं थकलेली होती. आम्ही इथनं पुढे वीज माफी दिलेली आहे. ते 60,000 कोटी रुपये येतच नव्हते. येत होते का? नव्हते. त्यावेळेस तिथली बॅलन्स शीट करताना त्या कंपनीशी बोलून ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही तिथं करू. म्हणजे मी महावितरणचं सांगतो, तीच गोष्ट PMPMLच्या बाबतीमध्ये करू. कारण हे सगळं व्यवस्थितपणे चालवायचंय. व्यवस्थितपणे चालवत असताना आत्ताचा 12,600 कोटीचा अर्थसंकल्प आपल्या पुण्याचा, तिकडचा वेगळा 9,600 कोटीचा, मग ह्या वर्षी तर आणखीन वाढेल आणि त्याच्यातनं तेवढे पैसे काढून त्यांना देणं आणि ह्या बाकीच्या तुम्ही लगेचच तुम्हाला परिणाम दिसेल. आज तुम्हाला इथल्या पत्रकार परिषदेला तुमच्या घरून किंवा तुमच्या ऑफिसमधनं यायला जेवढा वेळ लागला तो वेळ 1/4च होणार आहे. फक्त बटन दाबायचे आणि आमच्या हातात कारभार द्यायचा. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं. तिकीट न काढता PMPML बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. अहो, त्याच्यामध्ये तुम्ही का सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. एकाने विचारा प्लीज प्लीज. अरे एकाने विचारा ना. अहो, हे नाहीये. तुम्ही का सगळं निगेटिव्ह विचार करताय? ह्याच्यामध्ये विचार करत असताना एक 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 थांबा ना, ऐका तरी बाबांनो. त्यामध्ये संपूर्ण विचार करून टॉपचे अधिकारी रिटायर झालेले त्यांच्याशी पण चर्चा करून त्यांनी पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांचं काय मत आहे, सुज्ञ पुणेकरांचं काय मत आहे, इतर पण सहकाऱ्यांचं काय मत आहे, हे काही एका दिवसात झालेलं नाही. मी जे तुम्हाला सांगत होतो की मी पुढे जाहीरनामा देतो, आमच्या सहकारी मित्रांशी चर्चा करून असं हे सगळं चर्चा करून हितं हे गोष्टी आपण करता येऊ शकतायत. ह्या निर्णया परत आल्यानंतर आम्ही जाहीरनाम्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. कुठे? अहो, तेच मी सांगतोय, त्यांना जमलं नाही म्हणून तर मला द्या म्हणतोय. वारंवार वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडतायत आणि त्याच्यामुळे पुण्याचं नाव देशभरात बदनाम होतंय. तर सुरक्षित पुण्याची तुम्ही हमी देणार का याच्यामध्ये? सुरक्षित पुण्याची हमी देण्याच्या करता इथं CCTV कॅमेरे, लॉ अँड ऑर्डर 2-3 लोकांच्या डिपार्टमेंटशी हा प्रश्न संबंधित आहे. एक, इथल्या CCTV कॅमेरे आणि बाकीच्या पण सुविधा नीटपणे द्याव्या लागतील आणि विशेष करून पोलीस यंत्रणा यांची मदत अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणूनच मधल्या काळात पत्रकार मित्रांनो तुम्ही बघितलं असेल,
संपूर्ण राज्यामध्ये आम्ही दुसऱ्यांदा सरकार आत्ता आलो त्यावेळेस सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन जर कुठल्या शहरामध्ये मंजूर करण्यात आली तर ती पुण्यात करण्यात आली. सगळ्यात जास्त स्टाफ पोलीस यंत्रणेचा पोलीस दलाचा कुणाला देण्यात आला तर तो पुण्याला देण्यात आला. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यंदाचं आमचा तुमचा जिल्हा वार्षिक आराखडा योजना 1400 कोटीची होती. त्याच्यात किती कोटी रुपये पुण्याच्या ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता आपण दिलेले ह्याची माहिती तुम्ही घ्या. ह्या सगळ्या गोष्टी कशा करता दिल्यात की ते ताबडतोब त्या ठिकाणी पोचावेत. त्यांना ज्या ज्या काही यंत्रणा पाहिजे होत्या त्या आपण देण्याचा प्रयत्न केला. इव्हन ते हे फिरतं ना वर ड्रोन, ते ड्रोन पण पाडण्याच्या करता एक वेगळ्या प्रकारची रायफल लागती, त्या पण रायफली दिल्यात. ह्या गोष्टी हे कशा करता करतोय, उगीच काहीतरी द्यायचं म्हणून नाही दिलं. ह्या सगळ्या गोष्टीवर आळा बसावा आणि पुणेकरांना चांगल्या वातावरणात जीवन जगता यावं म्हणून ही सुरुवात आहे. आता त्याच्यात महत्वाची भूमिका महानगरपालिका बजावू शकते. त्याकरता महानगरपालिका आमच्या विचाराची यावी. थांबा जरा, बाई लाडकी बहीण बोलते. अरे थांब ना जरा. ताई आता म्हणाल्या की टँकर माफिया त्यांच्या सोसायटीत पण टँकरने पाणी येतं. जे राज्य सरकार आणि महापालिकेत जो पाण्याचा प्रश्न रेशो आहे, जो वाटपाचा विषय आहे, तर तो वकिली करून तुम्ही सॉल्व्ह करणार. अहो त्याच्यामध्ये तोच वाद आहे की जलसंपदा विभाग म्हणतायत माणसे 300 लिटर आम्ही पाणी देतो. आपले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणतात एवढं पाणी आम्ही घेत नाही, फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचारच करत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस वेगवेगळ्या म्हणजे महानगरपालिका आणि जलसंपदा यांचे वाद ज्यावेळेस होतात त्यावेळेस ह्याच्यामध्ये काही तज्ज्ञांना मीटर बसवून काय नक्की आहे, वस्तुस्थिती काय, पाण्याची गळती आहेत का, हे म्हणतात ते बरोबर आहे का, हे म्हणतात ते बरोबर आहे. आणि त्याच्यातनं कुणाचं चुकत असेल आणि ते दुरुस्त करण्याची काय गरज आहे ती आम्ही दुरुस्त करणार आहोत. तुमच्यासाठी प्रश्न आहे. तुम्ही सांगितलं आता सुप्रिया सुळेंची कार्यकर्त्यांचे टँकरांचे आता टँकर माफिया आणि जे वडगाव शेतीचा उल्लेख केला. तेच सांगतो ना. तुमचे आमदार आहेत. आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत. मनाने कुठे आहे, सुनेला कुठं पाठवलंय, लेकाला कुठं पाठवलंय, फलाण्याला कुठं पाठवलंय. अरे थांब ना, तुला काय उगीच कामाची काढा काढली. आम्ही कुठं तरी जुळवायला जातो नाही काढायला निघाला. दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहेत. रॅल्या झाल्या, सभा झाल्या. तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतं का? नव्हे 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले. दादा पळत होते सकाळपासून, तुम्ही दिसला नाही. तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच. तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता. गेले 8 दिवस मी कुठे आहे तर थोडा अभ्यास करा. कार्यकर्ते तुमच्यासाठी लोकसभेला चपला घालून पळाले, त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी अवस्था आहे. पुण्याला वाऱ्यावर सोडलंय. बघा तुम्ही तुमच्याच मतदारसंघात तुम्हाला माझ्या मतदारसंघातले अर्धे बीजेपीने घेतलेत. ज्यांना आम्ही तयार केलं कष्ट करून ते जाऊन बसले. आणि मला दुःख एका गोष्टीचं वाटतं की मी खडकवासल्यात मायनस आहे 20,000. मी 20,000 मायनस आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी कष्ट केले मला मायनस करायला, ते खरं मेरिट मधले स्टुडंट्स आहेत. त्यांना मागे ठेवून ज्यांनी मला प्लस केलंय त्यांना भारतीय जनता पक्षाने घेतलंय. संधी दिली गेली नाही आणि त्याच्यामुळे बरीच नाराजी पण आपल्या पक्षाच्या लोकांमध्ये. नाही, नाराजी जेव्हा आघाडी होते तेव्हा वाटाघाटीमध्ये या गोष्टी होत असतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष हा हे नेते केंद्रबिंदू नाहीत, हे आमचे सगळे कार्यकर्ते केंद्रबिंदू. एखादा दुखावला गेला असेल तर त्याच्याबरोबर जाऊन मार्ग काढून त्याचं करिअर जास्त कसं पुढे जाईल ह्याची सगळी जबाबदारी, जशी हे हमीपत्र आहे तसं तेही आमचं हमीपत्र आहे. आणि म्हणूनच इतके वर्ष पक्ष आहे. दादा, भाजपच्या सगळ्या नेत्यांच्या टार्गेटवरती अजित पवार पाहायला मिळत आहेत. भाजपचे नेते म्हणतात की राज्यामध्ये मुख्यमंत्री आमचा आहे, ते कुठून विकास करणार आहेत. मुख्यमंत्री पुण्यामध्ये येऊन म्हटले की पाठीमागचे 25 वर्ष मागे गेलं तर कुणाचं काय काय आहे ते सगळं मला बोलायला लावू नका. भाजप अजित पवारांना
हे का तुम्ही ऐका ना, केंद्र सरकार राज्य सरकारची भूमिका वेगळी आहे, ते त्यांचं काम करताय. महानगरपालिका ही इथं असते. तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, 1992 ते 2017 ह्या काळामध्ये पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास करून मी दाखवला की नाही. त्यावेळेस मुख्यमंत्री हे वेगळे होते की नाही. ते जे पक्षाचे मुख्यमंत्री असायचे त्यांच्या विरोधात मी महानगरपालिका लढलो होतो की नाही. हो किंवा नाही सांग. हो. मग या पद्धतीनं असं होऊन देखील मी विकास करून दाखवला ना. अरे असं का करताय. त्याच्यामध्ये जिनं मगाशी जे सांगितलं राजकीय इच्छाशक्ती, पॉलिटिकल विल, हे त्या ठिकाणी पाहिजे. आम्हाला आहे ना उत्साह काम करायचा. अरे सकाळी 2 जणांना 6 ते 7, 7 ते 8 इंटरव्ह्यू देऊन इथं आलो तुझ्या समोर. हा, अरे तो मोठा नेता आहे. मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं. तुला माहिती नाही. आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो, असं नाही. हे पाणी आणून दे. त्याच्यामुळं त्याला तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो एकेरी उल्लेख. हा, ते मागेच सांगितलं सारखं आळणी नाही. जे झालं ते झालं. जुनं नाही विचारायचं, नवा नवा. हो का, ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या. आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे. आम्हाला ते शहर मागं जसं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्याला कुठंतरी थांबवून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचंय आणि त्याकरता आम्ही पुढे आलेलो आहोत. गुन्हेगारीचा मोठा प्रश्न आहे. आंबेकर कुटुंबियांना तुम्ही उमेदवारी दिली आहे आणि याचे 7 जे उमेदवार आहेत त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यासाठी हमीपत्रात कुठेच काही दिसत नाही. त्याबाबत तुम्ही काही करणार आहात का? त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत. सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत. आणि ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोमाने कामाला लागले, त्यांनी इथं बसलेले आहेत. दादा, ही पत्रकार परिषद होती आहे. इथं खाली बॅनर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ हे चिन्ह न्यायनिष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयास अधीन राहून चिन्हाचा वापर केला जातो. तर याबद्दल काही चर्चा झाली आहे? याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे. आम्ही कोर्टाला मानतो, संविधानाला मानतो, घटनेला मानतो. त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने करतो. काही नाही. तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका. आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू. नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ. आपले काही त्रास. मला 1-2 छोटे मुद्दे फक्त अनव्हेरी अकॅडमिक आणि अरे इतका चांगला जाहीरनामा दिला तुला तर नोटवर मला काय, कारण का हे जे दादांचं पहिलं प्रेस जर तुम्ही डिटेल ऐकली असेल, तुम्ही जे आर्थिक प्रश्न विचारले, आणि हे मी एवढ्यासाठी जाणते की आपण नगरपालिकेसाठी बसलोय म्हणून, आणि हा विषय खूप गंभीर आहे कारण का पुण्याच्या 5 वर्षाचा डेव्हलपमेंटचा विषय. त्याच्यामुळे आपण एक तुमच्या परवानगीने एक विषय मांडू इच्छिते की दादांनी एक स्पेसिफिक गोष्ट सांगितली आणि ते तुमचा जो प्रश्न होता की हे खर्च कसं, तर दादांनी एक शब्द वापरला त्यांच्या प्रेसमध्ये, लिकेजेस बंद होते. ही एक खूप मोठी गोष्ट त्यांनी आज मांडलेली आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. दॅट इज द टेक होम. जर लिकेजेस पूर्णपणे बंद झाले आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये कॉस्ट एस्केलेशन जर प्रोजेक्टचं झालं नाही, तर दादा जे म्हणतात फुकट देणं किंवा ह्या ज्या सुविधा देणं ते देणं अवघड नाही. चॅलेंजेस कधी येतात, जेव्हा कॉस्ट एस्केलेशन होतं आणि लिकेजेस होतात. ते स्पेसिफिकली म्हणाले की लिकेजेस बंद होतील जर कुठलंही कॉर्पोरेशन बिना लिकेजेसचं झालं, तर दादांनी सांगितलेला हा वचननामा, जाहीरनामा, हमीपत्र हे 100% इम्प्लिमेंट होऊ शकतं. आणि मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो, लिकेजेस हे स्थानिक ठिकाणी आहे. पुन्हा त्याच्यात कुठं कुठं जोडाजोडी करू नका. ह्या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे, जी रिंग आहे, जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केले जातात किंवा त्यांना प्री क्वालिफिकेशन करण्याच्या करता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात, हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती काय काय चालतं. हे आपल्याला बंद करायचं. हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो.
ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत, कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली काढणार आहोत. आम्ही गाडीबद्दल बोलत आहात तर त्याच्यामध्ये सरकारचे समाविष्ट गाव आहेत 32% जीएसटी येत नाही. पीएमआरडीए कडनं बांधकाम शुल्काचे पैसे वसूल केले जातात, त्याच्या जवळपास 700 कोटी ते पैसे येत नाहीत. त्याच्याप्रमाणे पीएमआरडीए कडनं पीएमकेचा जो पण हिस्सा आहे जो आहे त्यांच्याकडे वैशाख त्याचे पैसे मिळत नाहीत. पाटबंधारे विभाग महापालिकेला 700-800 कोटी रुपये सतत मागत असतं. एकंदरीत पुणे महापालिकेकडनं सगळे वसुलीला बसलेले आहेत. अशा वेळेस आपण लेटेस्ट हे का आपण जसं म्हणता की इतके पैसे मागतात, जलसंपदाचं काढलं. जलसंपदा म्हणतं की आमच्याकडनं यांनी पाणी जास्त वापरलं, ह्यांचंच आम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, असं ते काही ते वादाचे क्लिष्ट प्रश्न आहेत. जीएसटीच्या बद्दल मी जीएसटीचा प्रमुख आहे आज राज्याचा. मी कमिशनरला दोघांना बोलवीत, ज्यांचा याच्यातला गाढा अभ्यास आहे त्यांना बोलवीत, समोरासमोर चर्चा करून त्या ठिकाणी मार्ग काढीन. आपल्याला चर्चेतून मार्ग काढता येतो हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय की पुणेकरांनो, माझं आव्हान आहे की आपण ह्या गोष्टीचा विचार अतिशय बारकाईनं करा आणि पुणेकरांना पुढच्या गोष्टी सोयीच्या होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्हाला साथ द्या. तुम्ही आर्थिक सोसायटी अरे एकाने बोला रे काय. समाविष्ट गावाचा विकासाचा प्रश्न आहे. लोकसभेच्या वेळेस जेव्हा निवडणूक आहे तेव्हा स्थगिती दिली, परत विधानसभा आल्यानंतर परत स्थगिती दिली आणि काही ठराविक लोकांसाठी त्या लोकांना महाग सगळं बसते, 3 पट दंड लागते त्यांच्या अनधिकृत बांधकामामुळे. त्याच्यामुळे समाविष्ट गावाचा जो मेट्रोचा टॅक्सचा विषय मार्गी लागत नाही आणि ह्याच्यामुळे सामान्य नागरिकांची त्याच्यामध्ये सगळे हाल होत आहेत. त्यांची थकबाकीची संख्या वाढत जाते, व्याज लागते. ह्याच्यावर सरकार म्हणून कधी एखादा तोडगा काढणार आहात की नाही? त्यामध्ये जसा पिंपरी चिंचवडला शास्त्रीकराच्या बाबतीमध्ये आपण मार्ग काढला, त्या प्रकारे सरकारची चर्चा करून हा मार्ग काढता येतो, तो आम्ही काढू. चला. बदलापूरमध्ये घटना घडली होती लैंगिक अत्याचाराची. त्यातला एक आरोपी आहे तुषार आपटे. भाजपने त्याला तिथे स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलेला आहे बदलापूर. मी काय करू? नाही, मी तुम्हाला तुमची प्रतिक्रिया विचारतोय. काय नाही, अशाबद्दल कुठली प्रतिक्रिया 15 तारखेचं मतदान होईपर्यंत करायची नाही. आता एकमेव उद्दिष्ट 15 तारखेचं मतदान आमच्या उमेदवारांना मिळवण्याच्या करता आम्ही काय काय करू पाहतोय हे सकारात्मक सांगणं आणि ज्या गोष्टी समोरच्यांनी चुकीच्या केलेल्या आहेत त्यांची नकारात्मक भूमिका स्थानिक लोकांची तुमच्यासमोर ठेवणं. धन्यवाद. नमस्कार. ब्रेकफास्ट आणि चहा पिण्याची व्यवस्था कृपया सर्वांनी तो घेऊन सर्वांना प्लीज विनंती आहे, जाताना जरा सॉरी